संघाला कोलिलीसच्या दुसऱ्या संघाने अगदी मॅच विन दिली होती. तो एक मोठा पराक्रम झाला, मोठा इतिहास झाला टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये. आणि नक्कीच तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवरती ते व्हायरल झाले की काय घडलं, कशामुळे घडलं, त्याची यथोचित माहिती तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळणार आहे, जो व्हिडिओ अपलोड झालेला आहे. ते सलामीची जोडी गेलेली आहे मैदानामध्ये. पाहतो ओपनिंग बॅट्समन राहुल स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला सूरज आहे सलामीची जोडीमध्ये. आणि फ्रंटलाईन गोलंदाज स्वतः कॅप्टन यश सज्ज झालाय. उंच पुरा क्रिकेटर यश. त्याला मी उंचीच्या बद्दल प्रश्न विचारला, म्हणाला की काही नाही, नॅचरली उंची वाढली माझी. पण तो अगदी चांगला बॉलरचं दर्शन आहे. यशच्या उंचीच्या माध्यमातून पाहू शकता तब्बल 5.6 फूट त्याची उंची त्या पलीकडे दिसते. आणि पंचांचा सिग्नल येतो संजय सुतार यांचा. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय वडपे एंड कडून गोलंदाज यश. पहिला चेंडू सूर्य हाताळलाय अगदी स्लाइटली शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि टप्पा पडला. चेंडू फ्लाइट झाला तिथे. टेक ऑफ घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉटने सुरुवात केली गोलंदाज यशने. प्रत्येक चेंडू गोल्डन असणारे दोन्ही संघांचा विचार करता, कारण 18 चेंडूंचे मुकाबले आहेत 3-3 षटकांचे. लोअर फुलटॉस होता, त्याला लो ब्लॅकने ड्राईव्ह केला. अगदी आला कार्पेट चेंडू जातोय गवताला गुदगुदला करत असताना तिथे वाडीस लॉंगॉनला कव्हर केलं जातंय. अगदी नॉन स्ट्रायकरची इच्छा होती की 2 धावा काढूया, पण तो स्ट्रायकरची अजिबात इच्छा नव्हती. पुन्हा एकदा तिथे चान्स मिळाली होती ओव्हर थ्रोच्या माध्यमातून, पण तो नाही. एका धावेत समाधान मानलं. ते म्हणजे बॅटर राहुलने. राहुल ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली टीम सूर्यानगरची बिनबाद 1. आमचे डीजे सुद्धा सज्ज आहेत. चांगला आज आवाज सुद्धा त्यांनी मेंटेन केलाय. काल सुद्धा मस्त आवाज झाला होता, फक्त परवाच्या दिवशी थोडासा पॉवरमुळे आवाज पॉवरफुल नव्हता. बॅटची कडा स्किट झाला तिथे बॅटर. ओ स्वतः सांभाळा, तालमेल नव्हतं तिथे. पायांचं तिथे पदलाट्य करत असताना कॉन्क्रीट विकेटवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात, कारण ग्रिपिंग मिळत नसतं. अशा वेळेला तुमचे शूज ग्रिपवाले पाहिजेत. अगदी शूजचे तुमचे सोल तसे पाहिजेत, अगदी टोकदार नोकदार, अगदी खिळे ठोकल्यासारखे शूज पाहिजेत. त्यावेळेला मग तुम्ही स्किट होऊ शकत नाही. तिथे डॉट काढला सूरजनी. इथे डॉट खेळला. धावसंख्या 3 चेंडूमध्ये 1च टीम सूर्यानगरची. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फुल लेन चेंडू वापरला गेला, ऑफस्टिकच्या जवळून जातोय आणि डॉट. क्रिश शेंडे आणि गुरुनाजी शेंडे साहेबांकडून 3 बक्षीस आलंय यश तांडेलसाठी. जर 3 चौकार 3 षटकार जरी मारले तरी सुद्धा त्याला बक्षीस मिळणार आहे. परंतु यश तांडेल नंतर बॅटिंग करणार आहे. आता बॉलिंग करतोय. बॉलिंगसाठी सुद्धा त्याला आहेत, म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी. आणि हा चौकार आलाय बघा. आम्ही बक्षीस सांगता सांगता चौकार सुद्धा पाहायला मिळाला. पहिला चौकार मारलाय तो बॅटर सूरजने. जय बजरंग सोनटक्के टीमचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य जयेशजी शिंगोळे साहेबांचं आगमन. काल सुद्धा जयेश दादा होते, आज पण आले ते, परंतु उद्या नाही येणार, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. कदाचित उद्यापासून नवीन स्पर्धा होऊ शकते. तसे प्रयत्न प्रत्येकाचे असतात. इथे पंचांनी षटक संपल्याचा इशारा केलाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी बिनबाद 6. चालू सामना आपण पाहतोय मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध एनआर बोरपाडा बी. पहिला सामना बघितला आपण जय बजरंग पीएन स्पोर्ट्स पालकने विरुद्ध साई स्पोर्ट्स वराडाचा पाडा असा पहिला सामना झाला. आजच्या दिवसामध्ये आपल्याला गिफ्ट हॅम्पर लाभलेत. सन्मान्य आपले लाडके सुंदरजी बुधाजी भोईर, म्हणजे सुंदर काका भोईर, जे काल आले होते. आज त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलंय अजयजी भोईर यांना. एक चांगली संकल्पना पाहतो आपण की मॅचच्या सोबतीला ट्रॉफी घेत असताना एक गिफ्ट हॅम्पर सुद्धा आपल्याला मिळणार आहे, ज्याचे स्पॉन्सर आहेत आमचे सन्मान्य सुंदरजी बुधाजी भोईर. क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे वेडे आहेत आणि आपल्या गावचे समाजसेवक. जरा गेम स्पीडअप करा प्लीज. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं मित्रांनो 0-1 0-0 4-1 अशा प्रकारचा 6 चेंडूंचा लेखाजोखा विवरण. जो यशनी षटक हाताळला त्याला बक्षीस लगावले गेले तिथे विकेट हॅट्रिकसाठी आणि चौकार षटकाच्या हॅट्रिकसाठी.
धावसंख्या 6 वरती पाहतो आपण सूर्यानगर संघाची. मोरिया स्पोर्ट सूर्यानगर. नवीन गोलंदाज रोहन. राऊंड द विकेट. आधी ग्रीप बदलत होता, तयार होता रिवर्स पटका मारण्यासाठी. पुन्हा एकदा चेंज केलं माइंड. हे तुमचं माइंड परफेक्ट पाहिजे, माइंड सेट त्याला म्हणतात. द्विधा मनस्थिती नसावी. मग आपल्या आयुष्यामध्ये असो किंवा कुठल्या खेळामध्ये असो, जर तुमची मानसिकता जर प्रबळ नसेल, एका दिशेने तुमचं फोकस नसेल, तर कदाचित तुम्हाला यशस्वी होणं कठीण जाईल. इथे बघा पुन्हा एकदा मानसिकता नव्हती. बॅट अगदी स्लाइस केली तिथे हाफ वॉली चेंडूला. बॅटच्या कडेला तिथे चेंडू मिडल झाला आणि एक शॉट कव्हरला यशने कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण केली बॅटरने. धावसंख्या 1 पुढे जात असताना जाऊन ठेपलेली आहे ती 7 वर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. या ठिकाणी रोहनने सुद्धा दडपण टाकले. मस्त लाईन आणि लेंथ पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सूरजकडून वडपेंकडून बॉलिंग करतोय. चेंडूला सोडून दिला आणि पंच आमच्याकडे वळतायत. पहिल्यांदा संजय सुतार यांचा इशारा वाईटचा. अवंतरी धावसंख्या फुलेल 8 वरती. कमी पावलांचा रडप पाहतोय आपण गोलंदाजाचं. रिलीज छान आहे, अगदी फुल लेंथ सुद्धा वापरतो. या ठिकाणी बघा बुकदा डिलिव्हरी. बॅटरनी पॅडच्या जवळून चेंडू गेला विकेट किपरकडे. अगदी बॅटर वाचला गेला म्हणू शकतो. काही सेंटीमीटर अंतर शिल्लक होतं स्टंप आणि त्या डिलिव्हरीचं. वाईट टाकून सुद्धा कमबॅक केलं इथे. अगदी एकच चौकार आतापर्यंत पाहायला आहे आपण पहिल्या षटकातील 5व्या चेंडूवर. यावेळेला हॅमर्ड केलंय व्ही शेपमध्ये. तिथे मिड ऑन नाहीये आणि चेंडू अडीच लॉंगॉनला जात असताना वेगाने फिल्डर येतोय. फेकी अगदी गोलंदाज हातामध्ये डायरेक्ट झाली आणि फलंदाज तिथे बाद केला. गोलंदाजाने त्याचं कसब दाखवले. 1 रन कंप्लीट आणि 1 रन आउट. आता आजच्या दिवसामध्ये बक्षिसं घेण्याचे, बक्षिसं उचलण्याचे, परंतु ते कोण उचलतील या लकलकता चमचमच्या ट्रॉफी, त्यासाठी ही शर्यत सुरू आहे. विकेटचं पतन झालं. रनआउटच्या माध्यमातून एक धाव सुद्धा जोडली गेली आहे. धावसंख्या 9 असताना इथे दुसरा धक्का लागलाय मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाला. नवीन बॅटर गेलाय संकेत. 4 क्रमांकाची ज्याची जर्सी बघितली आपण आणि तो 4थ्या क्रमांकावरतीच गेलेला आहे मैदानामध्ये. संकेत माफ करा, पहिला गडी बाद झालाय. इथे चेंडू हो, दोन्ही पण गाड्या एकाच दिशेने आणि अपघात होणारच. ऍक्सिडेंट. अजून एक धक्का लागतोय रनआउटच्या रूपामध्ये. फलंदाज बाद. पालकनेच्या कॅप्टननी आयोजकांशी संपर्क साधा. आपण भेटून जा आणि पंच दर्शनात आम्हाला तिथे तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे आणि सॉफ्ट सिग्नल त्यांचा आऊट आहे. आऊट कोण ते चेक करायचं आहे असे पंच सांगतायत. कुठला बॅटर आऊट असेल, कुठला बाहेर जाईल, कुठला आतमध्ये राहील. परंतु नवीन बॅटर तर जाणारच आतमध्ये, तो चाललाय. इथे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडून श्याम कराळे सर पाहतायत. विकी मोगरे सरांनी तिकडून सिग्नल दिलं की आपण चेक करूया. मे बी फिल्डिंग करणाऱ्या संघाचं डिमांड असू शकतं, कारण त्यांना सुद्धा माहिती असतं की कुठला बॅटर चांगला आहे, कुठला खराब खेळतो. श्याम सर बोला. संकेत बाद आहे. संकेतच बाद आहे. संकेत या. सन्माननीय राजूजी काळूराम भोईर साहेबांचं आगमन, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत केलेले आहेत. असे राजूजी काळूराम भोईर साहेबांचं आम्ही करूया करतोय स्वागत. वेलकम साहेब, या. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सन्माननीय राजू भोईर, सचिनदादा माळी आपल्याबरोबर रजा घेत असताना सर्वांचं मोलाचं योगदान लाभलं हे आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये. JP चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि पाहता पाहता स्पर्धेचा हा अंतिम दिवस उजाडलेला आहे. जे आपण दिवसाची वाट बघत होतो. प्रत्येकजण वाट बघत असतात, कारण मला बक्षिसं मिळतील, आज आपल्याला तुफानी खेळ पाहायला मिळेल, प्रेक्षकांची इच्छा असते. आजच्या दिवसामध्ये अनेकांचे पेमेंट्स होतील, ती पण इच्छा असते. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा असं प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचे परिश्रम इथे फळाला येतात, त्याचं फळ मिळत असतं. धावसंख्या 9 असताना विकेटचं पतन. नवीन बॅटर आकाश गेलाय 4थ्या क्रमांकासाठी आणि गोलंदाज रोहन सज्ज झालाय वडपेंकडून.
उसली गेलेला चेंडूला तिथे पंच करायचं होतं, बॅकफुटला गेला, परंतु पंचाने दर्शवलं की षटक समाप्त झालं इथे दुसरं. आणि 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या मोरिया स्पोर्ट सूर्यानगरची 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. आपण पहिल्या 5 संघांमधून एक क्वालिफायला काढतोय, म्हणजे प्रत्येक संघाला 3 सामने जिंकणं गरजेचं आहे क्वालिफायमध्ये जाण्यासाठी. आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर गिफ्ट हॅम्पर सुद्धा लाभतंय आपल्याला, जे आपल्याला स्पॉन्सर लाभलेत आपले लाडके काका सुंदरजी भोईर यांच्या माध्यमातून सुंदरजी बुधाजी भोईर. आणि आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं, अगदी त्यांची तरुणाई दाटलेली आहे पूर्णपणे, त्यांच्या शरीरातलं रक्त पूर्णपणे गरम आहे आणि ते मॅचला गरम करतात. फायनल जिंकली परवा दिवशी मैदान भिनाच्या ग्राउंडवरती. त्याचे सिंहाचा वाटा उचलणारे नितीनजी पाटील आपल्यामध्ये आलेत. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. यावेळेला मात्र ही बॅटिंग सुंदर चांगली होत नाही, हे चुकीची आहे. अगदी कुठल्या पद्धतीने जागा बनवत नाही बॅटर बघा, रूम बनवत नाही. क्लोज टू द बॉडी चेंडू टाकला गेला बॉलरकडून. त्या दरम्यानमध्ये फक्त बॅट आडवी रोल केली होती, परंतु काही तारतम्य नाही आहे. हा तुमचा प्रॅक्टिसचा अभाव दिसतो इथे. तुम्ही प्रॅक्टिस करताना असं खेळलं पाहिजे की तुम्ही कधी हारलेच नाहीत, आणि मॅच खेळताना तुम्ही खेळले पाहिजे की कधी तुम्ही जिंकलेच नाहीत. म्हणून पहिला विजय तुम्हाला प्राप्त करायचा आहे असं तुम्ही परफॉर्मन्स दिलं पाहिजे. हा फ्लाय होता आणि बॅट चिकडा, पंचाने सिग्नल दिलाय, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. शेवटच्या षटकामध्ये निखिलने अगदी खिळखिळी करून ठेवली बॅटिंग लाईनअप. प्रत्येकाचं अगदी जबरदस्त परफॉर्मन्स झालाय. पहिल्या चेंडूपासून यश संपादन केलं. डॉटने सुरुवात केली, 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोहनने अगदी लाजवाब बॉलिंग केली, 3च धावा खर्च केल्या आणि त्यांच्यात पावलाती पाऊल ठेवून या ठिकाणी तिसरं षटक हाताळतो गोलंदाज निखिल. त्यांनी सुद्धा इथे ह्या षटकामध्ये एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाही, एकही डबल सुद्धा नाहीये. आतापर्यंत पाहतो आपण हा लेखाजोगा. काय स्कोर कार्ड आहे बघा इथे. करण गुळींचं सुद्धा इथं आता फिंगर चालवणं कठीण झालंय. त्यांची बोटं आखडले तिथे, कारण त्यांना स्टेज करायला चान्स मिळत नाहीये, कारण तसे फटकेच येत नाहीयेत. नवीन बॅटर आलाय, त्याला सुद्धा आडवा जाऊन तिथे फुलटॉस होता, पण तो नशिबाने धावा मिळतात आल्या आणि वाईट +4 नशिबाचा फायपर्स. पंजा नशिबाने दिलाय इथे आणि तो दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली. धावसंख्या 15 वरती पाहतो आपण मोरिया स्पोर्ट सूर्यानगरची. फुललिंग चेंडू वापरला गेला होता, त्या चेंडूला आडवा जाऊन तिथे ड्राईव्ह करायचं होतं, अगदी स्विंग करायचं होतं स्क्वेअरच्या दिशेने, परंतु त्या प्रयत्नामध्ये बॅटर असफल ठरला. चेंडूने बीट केलं विकेट किपरला, बीट केलं लेग स्लिपला, बीट केलं ऑफ स्लिपला आणि चेंडू पाहता पाहता गेला होता तो धामणगावच्या स्क्रीनच्या दिशेने. ज्या ठिकाणी दोन्ही पण संघांचे आमचे अगदी बॅनर्स आहेत बघा. दोन्ही संघ जय महाराष्ट्र धामणगावचे, एक ब्ल्यू मध्ये एक पिंक मध्ये जर्सी, एकाच संघाचे 2 टी-शर्ट्स मध्ये. हे आमचे आता बाजूचे प्लेयर्स सांगतात की आमची टीम आहे, रंग बदलतो आम्ही टायमामध्ये, असं त्यांनी सांगितलंय. हे 2च रंग आहेत सर, अजून 5 रंग बाकी आहेत. सप्तरंगी आमचा संघ आहे जय महाराष्ट्र. धावसंख्या इथे 16 वरती पाहतो आपण. शेवटचा चेंडू असलेला इनिंगचा. हो ओव्हर पिच होता. मी तर म्हणतो की अगदी बोगदा होता, काहीसा यॉर्कचा प्रयत्न झाला, तिथे खोदून काढलं, पॉईंटला ट्रॅव्हल होत असताना सिंगलची प्राप्ती. धावसंख्या अशा प्रकारे 17 वरती थांबले आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी टीम NR स्पोर्ट बोरपाडा संघाला. 18 मध्ये पाहिजेत 18. तर मी विनंती करतोय आपल्या मंचकावरती सन्माननीय आपले लाडके राजेशजी काळूराम भोईर आलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. भाऊजी शेंडे साहेबांना विनंती की भाऊजी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आपले लाडके स्पॉन्सर एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी बघा. एखादा साऊथ हिरो आला की काय असं वाटलं होतं मला काही क्षण. साऊथ इंडियन आणि राजेशजी काळूराम आपल्यामध्ये आलेले आहेत. राजेशजी काळूराम भोईर मस्त डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांची, अगदी कणखर बाणा त्यांचा, अगदी बहारदार नाकाच्या खाली आणि ओटाच्या वरती मिशी, फार कमी जणांकडे पाहायला मिळते अशी. आणि साऊथ इंडियन हिरो अगदी चिरंजीव स्टाईल त्यांची, मस्त रेबॅन गॉगल क्वालिटी आणि ह्या व्यक्तीमध्ये सुद्धा दम आहे, कर्तृत्व अगदी छान आहे असं
राजेजी कडम भोईर साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय, जे आपल्याला ट्रॉफीसाठी स्पॉन्सर आहेत त्यांच्या बंधूच्या नावाने. आणि जयजी शिंगोली साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण आपला लाडका खेळाडू टाळा नितीन पाटील साठी. काय मस्त परवाचा दिवस गाजवला डीडी मैदान भिना या ठिकाणी. सेमीफायनल मध्ये ठोकला 41-47 आणि फायनल मध्ये 10 चेंडूमध्ये 52 धावा ठोकणारा नितीन पाटील आपल्यामध्ये आला. आपल्या गावाचे हनुमान शान, त्याचा सन्मान करतात जयजी शिंगोळे. वेल डन बाय नितीन पाटील. कीप इट अप. आपला शाळेचा दाखला बघायचाच नाही, वय बघायचं नाही, खेळत राहायचं, मस्त मेंटेन करायचं. आणि त्यांची बॉडी मेंटेन आहे बघा, जाडे पण नाही पातळ पण आहे, स्टील बॉडी. धन्यवाद. तर इथे पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या आपण मित्रांनो की 17 धावा जोडल्या गेल्या सुरेनगरकडून. तर टॉससाठी या पुढच्या सामन्याचा टॉस असेल तो जय बजरंग सोनटक्के विरुद्ध साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. दोन्ही कॅप्टन या, तुमचा सामना आम्ही इथे पेश करतोय. पुढचा असेल तो ज्याला बाय मिळाली जय बजरंग सोनटक्के, त्याचा दुसरा सामना असेल पुढच्या फिरतील. आणि एक विन प्राप्त केली आहे साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. तुम्ही पण या कॅप्टन, टॉससाठी या. आणि चालू असलेल्या सामन्यामध्ये 18चं टार्गेट आहे. निखिल पाटील, हा तेच बोलू, निखिल कसे काय, हा ओके. तर सन्मानी आपले डॅसिंग पर्सनॅलिटी राजेशजी कडराम भुईर आपण या आणि नितीनजी पाटील आपण पण या. A1 जोडी आपल्या ह्या टॉससाठी असणार आहे. या नवीन सामन्यामध्ये वडाचा पाडा विरुद्ध सोनटक्के असा सामना आपण पेश करतोय. पुढचा निमित्त आहे JP चषक, जय पारधी बाबा चषक 2025. सोबतीला जयजी शिंगोले सुद्धा आपल्याला जोडले गेलेत बघा. आणि कॅप्टन या दोन्ही पण या. सोनटक्के कॅप्टन या. वडाचा पाडाने पहिला सामना जिंकला. सोनटक्केला पहिल्या लॉटमध्ये बाय मिळाली होती आणि तो आता 2 हात करणार आहे. आपण पाहताय जबरदस्त व्यक्तिमत्व बघा, राजेशजी कडराम भोईर, डॅसिंग पर्सनॅलिटी, ज्याच्या शुभ हस्ते टॉस. येस बरोबर, हरकत नाही. JP चषक कॉल आहे आणि टॉस पण जिंकलाय वडाचा पाडा. क्या बात आहे, लकी आहे. अभिनंदन करतायत आमचे राजेशजी भोईर, जय शिंगोळे आणि नितीन पाटील. दोन्ही कॅप्टन शुभेच्छा देत आहेत. चला फिल्डिंग तर लागली आहे, मला तर वाटतं की आपण निर्णयच घेऊया कारण धावांचा पाठलाग सुरू झालाय. वडाचा पाडा काय इच्छा आहे, काय करायची इच्छा होते? गोलंदाजी. पण पहिला सामना खेळताना कसं वाटलं इथे धामणगावमध्ये? पोरांची तर खूप इच्छा खेळायची, तर आता पूर्ण झाले. तर धन्यवाद आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल. आणि सोनटक्के कॅप्टन 3 षटकामध्ये किती धावा योग्य वाटतील इथे फाईट देण्यासाठी? 30 ते 35. आणि तुझं फिलिंग कसं जेवणामध्ये आला हे JP चषक? खूप आयोजक तर खूप भारी आहे, पण ग्राउंड पण खेळण्यासाठी सुंदर आहे, मस्त खेळण्यासाठी मजा येईल इथे. ओके, ते टॉस जिंकला तो वडाचा पाड्याच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करायचा आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले सोनटक्केच्या टीमला. जर कॉमेंट्री बॉक्समध्ये चालू असलेला सामना धावांचा पाठलाग सुरू झाला. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाळदेर. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारेवे सर. षटकाराने इथे मात्र इनिंगला सुरुवात केलेली आहे. फलंदाज निखिल याने. पंचांचा वाईटचा इशारा आपण पाहतोय. नक्कीच पहिला चेंडू वाईट होता आणि इथे मात्र शिकाने स्वतःचा अकाउंट ओपन केलं फलंदाज निखिल याने. धावसंख्या 7. आव्हान ठेवलेलं घेते 18 धावांचं. 18 चेंडू आणि 18 धावांचे समीकरण पाहायला मिळते. स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर धाव मिळते. वाईट चेंडू अवांतरात दुसरा अवांतर चेंडू. नक्कीच आपण पाहतो अवांतर धाव आणि एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 8 वर. आपण सामना पाहतोय मोरे स्पोर्ट्स सुवर्णनगर विपक्ष इनर बोरपाडा बी या 2 संघामध्ये. इथे स्कोर ऑफ द विकेट वॅकंट एरिया आणि त्या एरियामधून चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग रिझर्व मधून सीमा पार चौकार.
माफक आव्हान आहे खरं तर आपण पाहतो 18 धावांचा नाही त्या आव्हानाचा पाठला करताना अगदी विजयाच्या उंबाट्यापर्यंत पोहोचताना आपण पाहतो येणार बोरपाडा संघ धावसंख्या 12 धावा. इथे ऑन साईडला मेडिक रिझर्व मध्ये कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. अगदी पहिल्याच षटकामध्ये चित्र पूर्णपणे स्पष्ट दिसत बोरपाडा संघ विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय. यानंतर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. इथे मात्र गुडघ्यावर बसवला फटका केला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिडल रिझर्व मध्ये झेल आणि या पहिला फलंदाज फेल. पहिला आद्रा बसतोय येणार बोरपाडा संघाला. द्वितीय ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या स्पॉन्सर केले गेले आहेत स्वर्गीय बालाराम पांडुरंग सिंगोले, स्वर्गीय मारुती लडकू माली आणि स्वर्गीय सुगंध मारुती माली यांच्या स्मरणार्थ दिनेश बालाराम सिंगोले यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त होतोय. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ किरण जयराम सिंगोले यांच्याकडून त्यांचा एक विशेष धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग सिंगोले यांच्या स्मरणार्थ किरण जयराम सिंगोले यांनी स्पॉन्सर त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय ज्या मला सुधाकर कालुराम भोईर स्वर्गीय दीपक कालुराम भोईर यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर गेले आहेत. मॅन ऑफ सिरीजची ट्रॉफी आपण पाहतोय त्या मला स्वर्गीय जानाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ गुरु सीताराम शेंडे यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले. स्क्वेअर विकेट हा चेंडू देखील मिडक रिझर्व मध्ये जातोय. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावीने वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होती. धावेलकर 15 धावा. केवळ 3 धावांची आवश्यकता येते या विजयासाठी येणार बोरपाडा संघाला. त्याने उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ज्या ट्रॉफीज आहेत त्यामुळे स्वर्गीय बारकुबाई किसन तारे यांच्या समर्थ उपेश किशन तारे यांच्याकडून स्पॉन्सर गेलेले आहेत. सन्मान चिन्ह आपण पाहतोय स्वर्गीय मंगला बालू शेंडे यांच्या समर्थ भाऊ मंगला शेंडे देवांश भाऊ शेंडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. गोलंदाज संकेत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर 12 चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मजबूत स्थितीमध्ये सध्या येणार बोरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे केवळ दिशा दिल्या मात्र दिशा आपण पाहतोय सरळ हातामध्ये चेंडू गॅप सोडता आल्याने आणखीन एक फलंदाज बाद होताना दुसरा हात बसतोय येणार बोरपाडा संघाला. तर मित्रांनो ज्ञानेश्वर पाटील साहेब जे या स्पर्धेचे आयोजक आहेत माजी उपसरपंच आहेत दामणगाव कशिवलीचे त्यांच्या माध्यमातून जे 4 रोख पारितोषिक आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. सुंदर पाटील साहेब समाजसेवक धामणगाव जे आमचे दुसरे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टची सुविधा त्यांनी आम्हाला स्पॉन्सर त्यांचे ते विशेष धन्यवाद. आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेले जय शेजाराम सिंगोले, चंदन श्रीपत भोईर, माधव मारुती तारे, गणेश आत्माराम गुळवी साहेब निंबवली, सुधीर परशुराम मात्री साहेब गुंदवली, निलेश गुराव साहेब कवाड, राजन पाटील वितरण उपसरपंच धामणगाव, सतीश हिरामन भोईर. दरम्यान आगमन होते आमच्या क्रीडानगरमध्ये अनिल पाटील कशिवलीचे समाजसेवक आणि अनिल पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम अनिल पाटील साहेब कशिवली गावचे समाजसेवक आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 16 आपण पाहतोय. बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण दोघे भाऊ आणि आता आपल्या संघाला विजय मिळवून देऊ कारण विजयापासून आपण पाहतोय फक्त 2 धावीने दूर. त्यांच्या समेत शाखा प्रमुख शिवसेना मनोज जगन्नाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मित्रांनो आपण टॉस बॉक्स पाहतो जमला धाबा महेश राणे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. स्टंप स्पॉन्सर ओपेश भोईर, त्यानंतर बॉल स्पॉन्सर योगेशजी पाटील आणि अक्षयजी पाटील यांच्या माध्यमातून आणि अनलिमिटेड बॉल नक्कीच आपण पाहतो ज्यामुळे स्पॉन्सर योगेशजी पाटील आणि अक्षयजी पाटील त्यांची विषय. त्यानंतर पाण्याची सोय
आम्हाला शरद वडोकर साहेब वडपे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं आहे, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. आदेश भोईर साहेबांकडून देखील नेट फ्री आम्हाला स्पॉन्सर केलं आहे, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय सतीश हिरामन भोईर, त्यानंतर किशोर शिंगोळे, विकास वारकडे, सुधीर भोईर, योगेश हजारे, सचिन माली, सचिन भोईर, भगवान गुळवी, अतुल डोंगरे वडपे, संकेत काशीनाथ भोईर, ओमकार ग्रुप, विजय पाटील, मुत्राम पाटील, प्रेमनाथ वडवळ, सुनील पाटील, प्रकाश सिंगोले यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आम्ही लाभलेलं आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. इथे मध्ये चेंडूचा पाठला करताना 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. वन शॉटचा इशारा होता पंचांकडून, मात्र इथे चेंडू निघून जातोय आणि सामना जिंकलेला येणार बोरपाडा संघाने. अभिनंदन येणार बोरपाडा अँड हार्ड लक मोरिया स्पोर्ट्स सुर्यानगर. तर लगेच शत्रुघ्न स्वीकारलेल्या संघाने शत्रुघ्न सजवायचा साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा संघ आपण शत्रुघ्न सजवायचा आणि जेव्हा 100% संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत येणार बोरपाडा संघाकडून ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे